रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे। अनेक जण आपल्या फेसबुक अकाउंटवरून एक खास मेसेज कॉपी पेस्ट करून शेअर करत आहेत। यामध्ये असं लिहिलं आहे की मी फेसबुकला माझे फोटो किंवा वैयक्तिक माहिती वापरण्याची परवानगी देत नाही। जर त्यांनी हे केलं तर ते गोपनीयतेचा भंग असेल आणि याचे कायदेशीर परिणाम होतील। अनेकांना वाटतंय की ही पोस्ट शेअर केल्याने त्यांची खासगी माहिती सुरक्षित राहील, पण या पोस्ट मागचं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तुम्ही जेव्हा फेसबुकवर तुमचं अकाउंट तयार करता तेव्हा तुम्ही फेसबुकच्या अटी आणि शर्ती मान्य करता। या अटींमध्ये फेसबुक तुमचा कोणता डेटा कसा आणि कशासाठी वापरू शकतं हे स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यामुळे ही कोणतीही कॉपी पेस्ट पोस्ट तुमच्या गोपनीयतेचे नियम बदलू शकत नाही। जर तुम्हाला तुमचा डेटा कमी प्रमाणात वापरायचा असेल तर फेसबुकच्या सेटिंग्समध्ये जाऊन प्रायव्हसी कंट्रोल्स वापरणे हाच एकमेव मार्ग आहे। सायबर सुरक्षा तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होणं हे काही नवीन नाही। याआधी 2023 मध्ये सुद्धा अशाच पोस्ट व्हायरल झाल्या होत्या आणि तेव्हाही त्या चुकीच्या ठरल्या होत्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा पोस्ट हॅकर्ससाठी खूप उपयुक्त ठरतात। या पोस्टमुळे त्यांना कोणतीही गोष्ट खरी मानणाऱ्या आणि लगेच शेअर करणाऱ्या लोकांची माहिती मिळते, ज्यामुळे तुम्ही सायबर फसवणुकीचे बळी ठरू शकता। नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अमित नागवेकर। सध्या फेसबुकवरती एक पोस्ट व्हायरल होते आणि त्या पोस्टमध्ये असं संदर्भ देण्यात येतोय की या पोस्टमधून तुम्ही वैयक्तिक तुमचं जे काही नाव असेल, मी कोणत्याही पद्धतीचे फेसबुकला परवानगी देत नाही आहोत आणि कोणतेही फोटोज माझ्या वापरण्यास संदर्भात। परंतु मित्रांनो, हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय आणि प्रत्येकाच्या टाइमलाईनवरती हा आता दिसू लागलाय। हा मेसेज म्हणजे एक फेक मेसेज आहे, हा एक होएक्स क्रिएट करतोय, म्हणजे अफवा क्रिएट करणारा, अफवा तयार करणारा मेसेज आहे। अशा पद्धतीने मेसेज करून कोणताही फरक पडणार नाही। मुळात फेसबुक ज्या वेळेला तुम्ही इन्स्टॉल करता, तुम्ही त्याचं युजर नेम, युजर आयडी जेव्हा तुम्ही क्रिएट करता त्यावेळेला तुम्ही फेसबुकच्या प्रायव्हसी पॉलिसी आणि डेटा प्रोटेक्शन पॉलिसीला तुम्ही ऍक्सेप्ट केलेलं असतं। आता फेसबुक तुमचा कोणत्या प्रकारचा डेटा तुमचा यूज करणार आहे हे सर्व त्या पॉलिसीमध्ये देण्यात आलेलं आहे। आता याच्यामधलं तुम्हाला जर तुमच्या फोटोचा ऍक्सेस फेसबुकला नको असेल तर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही त्याच्यामध्ये बदल घडवून आणू शकता। पण त्याही उलट जर तुम्हाला भीती असेल तुमच्या कोणत्याही पोस्ट बद्दल किंवा तुमच्या कुठल्याही फोटो बद्दल जर गैरवापर होऊ नये तर पर्सनल फोटोज, पर्सनल व्हिडिओज फेसबुकवरती पोस्ट करणं टाळा आणि कोणतेही फेक प्रोफाईल्स जे तुमच्या ओळखीचे नाहीयेत असे प्रोफाईल्सना ऍड करणं बंद करा। त्यामुळे अशा पोस्टवर विश्वास ठेवू नका आणि कोणतीही पोस्ट पुढे पाठवण्याआधी तिची सत्यता तपासून पहा। आपली खासगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी केवळ सेटिंग्समध्ये दिलेले पर्याय वापरा। आपणाला ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।